श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला, लेखक क्रमांक 119। 6 बॉल 6 विकेट्स। मी दत्त असल्यामुळे सुलभ साध्य आहे। गुरुस्वरूप असलेले दत्त आपल्या शिष्याच्या वरप्राप्तीतील अडथळ्यांना दूर सारतो। मी स्मरण मात्र संतुष्ट होणार आहे। समस्त गुरुरूपात मीच असतो। अपार करुणेने अवतरलेले हे माझे परम गुरु स्वरूप आहे। हा माझा अवतार समाप्ती रहित आहे। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 20। हे श्रीपाद श्रीवल्लभ ना खूप अचाट अद्भुत आहे। काय बोलतील, काय सांगतील आणि फापट पसारा न लावता एका क्षणात काय काय सांगून मोकळे होतील याचा अंदाजच येत नाही। जसा अचानक आलेला गुगली एखाद्या सेट झालेल्या प्रख्यात बॅट्समनची दांडी गुल करतो ना, तसं श्रीपादांचं एक एक वाक्य आहे। 1 ओव्हर म्हणजे 6 बॉलची। इथं सलग 6 वाक्यात श्रीपाद श्रीवल्लभ भक्तांच्या सलग 6 विकेट्स काढत आहेत। सर्वात आधी ते सांगतात की मी दत्त आहे। अहो श्रीपाद, तुम्ही तर दत्त निसंशय आहातच। मग वेगळं काय आहे या वाक्यात? ते म्हणजे दत्त हे सुलभ साध्य आहे। म्हणजे दत्त मिळवणे, दत्ताची कृपा मिळविणे हे सुलभ म्हणजे अनायास आहे, सोपं आहे, अवघड नाही। मुळात दत्त या शब्दाचा अर्थ जो ऑलरेडी दिला गेलेला आहे त्याला दत्त म्हणतात। म्हणजे दत्त आपल्याला आधीच दिला गेलेला आहे, फक्त आपल्याला तो आपल्यात शोधून काढायचा आहे। जन्मतः दत्त बाय डिफॉल्ट आपल्या बरोबर आहे, फक्त आपण त्याला विसरलोय। तो नाही आपल्याला विसरलेला, तो आतून मजा पाहतोय। तो पाहतोय की पहा, हा जीव मला कसा विसरलाय। हा बाहेर भटकतोय, मजा मारतोय, दारू, तंबाखू, सिगारेट, मटण आणि पुढच्या सर्व रंगयलिया असं करतोय। मौज मजा करत करत हा त्याच्यातील मला विसरलाय। मला विसरल्याने व दुसरीकडे भरकटल्याने आता याच्या जीवनात अडचणी आल्या। त्यांवर मात करण्यासाठी आता हा मला शोधायला निघालाय व तेही मला हा बाहेर शोधतोय। कसा मिळेल बरं मी याला? म्हणून माझी प्राप्ती, माझी कृपा याला दुर्लभ वाटते। म्हणून अवघड प्रकारच्या भक्ती न करता अगदी साध्या सोप्या दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत आपलं कर्तव्य कर्म करत देखील दत्त कृपा होते। यालाच अनुसरून श्रीपाद दुसऱ्या वाक्यात सांगतात की गुरुस्वरूप असलेले दत्त आपल्या शिष्याच्या वरप्राप्तीतील अडथळ्यांना दूर सारतो। म्हणजे दत्त कोण आहेत? तर दत्त गुरु आहेत, गुरु स्वरूप आहेत। व मी म्हणजे हा गुरु काय करतो? तर शिष्याला होणाऱ्या वरप्राप्तीतील अडथळे दूर करतो। म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ हे देव स्वरूपात आपल्या शिष्यांना वर देतात व लगेचच श्रीपाद श्रीवल्लभ हे गुरु स्वरूपात येऊन हे दिलेले वर शिष्यांपर्यंत पोहोचण्याच्या रस्त्यातील अडथळे दूर करतात। हाच श्रीपादांचा डबल रोल आहे। बापनाचार्य जेव्हा श्रीपादांना विचारतात, सोन्या तू दत्त आहेस की दत्त भक्त? श्रीपाद यांवर खूप गहन उत्तर देतात। ते म्हणतात, जेव्हा मी दत्त असतो तेव्हा मी दत्त असतो आणि जेव्हा मी दत्त भक्त असतो तेव्हा मी दत्त भक्त असतो। तिसऱ्या वाक्यात श्रीपाद सांगतात, मी स्मरण मात्र संतुष्ट होणार आहे। तुम्ही केवळ माझं स्मरण करा, मी त्यातच संतुष्ट होणार आहे। किती सोपा मार्ग सांगत आहेत श्रीपाद। काही मोठ्या अभिषेक, पूजा, यज्ञयाग, अनुष्ठान, देहदंड, तीर्थयात्रा, व्रत, वैकल्ये, नियम, कडक पारायणे यापेक्षा तुम्ही टाकत असलेल्या प्रत्येक पावलाला पावलोपावली माझं फक्त स्मरण करा। चौथ्या वाक्यात श्रीपाद सांगतात की समस्त गुरुरूपात मीच असतो। इथं श्रीपाद मीला पुढंच लावतात, म्हणजे मीच सर्वत्र गुरु रूपात आहे। इथं गूढ आहे, म्हणजे तुम्ही ज्याला गुरु मानता त्यात माझ्या क्वालिटी नसल्या तर तो मी नाही असं श्रीपाद सांगतात। गुरु म्हणून कुणाला अटॅच होण्यापूर्वी
किती सावधगिरी बाळगायला पाहिजे. 5व्या वाक्यात श्रीपाद सांगतात, अपार करुणेने अवतरलेले हे माझे परमगुरु स्वरूप आहे. मी श्रीपाद श्रीवल्लभ तुम्हाला दिसतोय तो साधा सुधा गुरु नाही, तर परम गुरु स्वरूप आहे. मी गुरूंचा गुरु आहे, सर्वोच्च गुरु आहे. आणि मी का अवतरलोय, तर अपार करुणेमुळे अवतरलोय. मी पिठापुरात, कुरवपुरात, गाणगापुरात अवतरलोय, तो सोबत अपार करुणा घेऊन. शेवटच्या 6व्या वाक्यात श्रीपाद सांगतात की हा माझा अवतार समाप्ती रहित आहे. मी जन्माबरोबर अवतरलो आणि गुप्त झालो म्हणून गेलो, समाप्त झालो असं समजू नका. श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार समाप्ती रहित आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या अवताराला समाप्ती नाही. मी आहेच, फक्त माझ्या अस्तित्वाला पाहण्याची क्षमता माझ्या गुरु स्वरूपाकडून मिळवा. माझं गुरु स्वरूप तुम्हाला सांगतय तसं आचरण, विचरण, आहार, पथ्ये ठेवा. तुम्हाला मी आपोआप दिसायला लागेल. खोटी स्वप्ने, भूलथापा देणारा मी नाही. मी वचनांचा पक्का आहे. श्रीपाद भगवद्गीता या ग्रंथानंतर एकमेव ग्रंथ ज्याचं नाव आहे श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत. हा असा ग्रंथ आहे की ज्यात परमात्मा स्वतः सांगतोय की मी नेमका कोण आहे, कसा आहे, माझी वैशिष्ट्ये, माझ्या अवतारातील संकल्प काय आहे, माझी कृपा तुम्हाला कशी मिळेल हे सांगतोय. म्हणून हा ग्रंथ अद्वितीय आहे. एकंदरीत श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथातील 20वा अध्याय हा अद्भुत आहे आणि यात स्वतः श्रीपादांनी स्वतःचं स्वरूप समजावून सांगितलं आहे. म्हणून यावर पुढील लेखात अजून श्रीपादांना अजून समजून घेण्याचा प्रयत्न करू. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.